अतिशय समजून सेवा देतात. अच्छा. पेशंटला त्रास होणार नाही याची काळजी घेतात विशेष करून. विजय तांबे हे पेशंट आपल्याकडे राजुरीतून आलेले आहे. त्यांना साधारण 4.5 वर्ष झाले डाव्या साईडचा पॅरालिसिस झाला. पॅरालिसिस झाल्याच्या नंतर त्यांना चालायला फिरायला वगैरे व्यवस्थित जमत नव्हतं. त्याच्यानंतर त्यांनी यूट्यूबद्वारे आपल्या जनसेवा हॉस्पिटलची माहिती बघितली. नंतर 10 दिवसाचा आपल्याकडे आयुर्वेदिक न्यूरोपंचकर्म थेरपीने कोर्स केला. त्या कोर्समध्ये त्यांना किती आराम आला हे आज आपण विजय तांबे आणि तांबे ताई यांच्याकडनं जाणून घेऊया. त्यांना किती आराम आला काय आला. ताई, नाव सांगा यांचं पूर्ण. तो नमस्कार, मी ज्योती विजय तांबे आणि हे माझे मिस्टर विजय रामचंद्र तांबे. 8 नोव्हेंबर 2020 साली यांना स्ट्रोक बसला. आता जवळजवळ 4.5 वर्ष झाले. 4.5 वर्षामध्ये तशी काही इम्प्रुव्हमेंट नव्हती. पण मग आम्ही असं सर्च करता करता मला युट्यूबवरती जनसेवा हॉस्पिटलची जी माहिती मिळाली त्यानुसार आम्ही मग येण्याचा निर्णय घेतला आणि आलो. आणि आता इथे येऊन आम्हाला 10 दिवस होत आहेत. तर त्यांच्यामध्ये बरीचशी प्रगती आहे. ते यांचा पाय थरथरत होता, त्या पायाचं जरा थरथरणं थांबलेलं आहे. आता ते काकीने बऱ्यापैकी चालतात. बाकी आपले उपचार वगैरे कसे वाटले तुला? उपचार सुखसुविधा सगळ्या चांगल्या वाटल्या. बाकी सर, नाव सांगा पूर्ण तुमचं. माझं नाव विजय रामचंद्र तांबे, जिल्हा रत्नागिरी. जिल्हा रत्नागिरीतून आम्ही या जनसेवा हॉस्पिटलची माहिती युट्यूबवर पाहून इथे आलो. उपचार पद्धती अतिशय चांगली आहे. त्यांच्या इथले सगळे कर्मचारी वर्ग अतिशय चांगले आहेत. चांगले म्हणजे नुसते चांगले कसे आहे? आपल्या माणूस घरातला आहे असं समजून सेवा देतात, ट्रीटमेंट करतात. अच्छा. नुसते चांगलेच का नुसते गोड बोलतात हे चांगले? अतिशय समजून सेवा देतात. अच्छा. पेशंटला त्रास होणार नाही याची काळजी घेतात विशेष करून. बाकी आता थोडस चालून दाखवतात का सर मग आम्हाला? हो, दाखवेल. बॅड कंडिशनच होती. बाहेर पडले तर चालू शकत नव्हते ते अजिबात. अच्छा. आता कसे चालतात मग ते 10 दिवसात त्याच्यामध्ये? आता चालतंय बऱ्यापैकी व्यवस्थित.